तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपला कांदा 1 महिन्याचा होऊन गेलेला आहे. आपण त्याला तणनाशक मारले, त्याचबरोबर दाणेदार खतांचा डोस पण घेतलेला आहे आणि आता आपल्याला एक शिपणी काढायची आहे. तर मित्रांनो, आपला कांदा 1.25 महिन्याचा होऊन गेलेला आहे आणि हा आता आपल्या कांद्याचा मेन पिरियड असतो, जेव्हा आपला कांदा साईज धरायला चालू करतो. कांद्याला आजार नसावा, कोणत्याही सेक्टनी त्याची ग्रोथ थांबवणार नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर आपण घेतलेले मार्शल घेतलेलं आहे. याच्यात कार्बोसल्फर नावाचा घटक असतो, तो आपल्या कांद्याच्या थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांचा कोणताही अभाव होऊन देत नाही. त्याच्यानंतर आपण घेतलेले हे ग्लोबल 777, याच्यात पण इमॅडोक्लोप्रिड नावाचा घटक असतो. हे पण आपल्याला सकिंग पेस्ट वगैरे किंवा थ्रिप्सला पण काम करतं. हे झालं आपलं कीटकनाशकांचं. त्याच्यानंतर आपण बुरशीनाशक सुद्धा घेतलेले आहे. बुरशीनाशक मध्ये आपण बिलस्टार टॉप नावाचं बुरशीनाशक घेतलेलं आहे. हे आपलं आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. कांद्याच्या आतमध्ये जाऊन कांद्याच्या बुरशीच्या नायनाट करणारं हे बिलस्टार टॉप नावाचं बुरशीनाशक आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे बघा, आपलं कीटकनाशक झालं, बुरशीनाशक झालं, अशा प्रकारची आपण कांद्याला फवारणी घेतलेली आहे. कारण की आपला हा 1.5 महिन्याचा कांदा, 1.25 ते 1.5 महिन्याचा कांदा होऊन गेल्यानंतर ही महत्वाची स्टेज राहते, जेव्हा कांदा साईज धरायला चालू करतो. तर असे शेती संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी ओमकार गाडगे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आपल्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो नक्की करा. धन्यवाद.